मग ऐन निवडणुका 5 राज्यांच्या सुरू असताना त्यातल्या ते 2 राज्यांच्या महत्त्वाच्या राज्यांचं मतदान बाकी असताना नेमकं यावेळेस हे विशेष अधिवेशन बोलवण्याचा घाट सरकारनं नेमका का घातला आणि विशेषतः या सगळ्याला महिला आरक्षणाशी जोडून जो भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला, काय नेमकं कारण होतं या सगळ्याचं? आज खरं तर काँग्रेस आणि सगळ्या विरोधी पक्षाचा चेहरा देशाच्या समोर आला. आपल्या देशामध्ये सातत्यानं निवडणुका असतात. महाराष्ट्र पहिल्यांदा असं होतंय की आता पुढच्या 3 वर्षात काही निवडणुका नाहीत. कुठल्या ना कुठल्या राज्यात कुठल्या ना कुठल्या राज्याच्या निवडणुका ह्या आपल्याकडे एक नाही तर दुसऱ्या वर्षात सातत्यानं असतातच. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावरती हे करणं विरोधकांनी उगीचच निर्माण केलेलं आहे, ज्यामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल आणि हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करतायत असंही म्हणतात. दुसरा मुद्दा जो त्यांनी केला की आपल्याला, तुम्ही जे म्हणालात कविताताई, की आपल्याकडे 2/3 बहुमत नाही. मान्य आहे, 2/3 बहुमत नसताना सुद्धा जे विरोधक म्हणतायत की 2023 लाच मंजूर केलं असतं आणि 2024 ला इम्प्लिमेंट केलं असतं. खरंच या देशातली परिस्थिती अशी आहे का? परवाच ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस या देशाचं दुर्दैव आहे की आजही ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस कर्तृत्ववान महिलांना पुढे आणलं जात नाही. आपल्याच पत्नीला, बहिणीला पुढे आणलं जातं. 23 मध्ये आरक्षण जाहीर झालं आणि 24च्या निवडणुकीत जर आपण ते लागू केलं असतं तर कर्तृत्ववान महिलांना त्यांची संधीच मिळाली नसती की त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची, की हो या कर्तृत्ववान महिला आहेत. त्यामुळे 24च्या निवडणुकीत लागू होण्यापेक्षा रितसर पद्धतीने जाणं आणि 29ला या निवडणुकांमध्ये महिलांना आज समजा हे लागू झालं असतं आणि त्या दिशेने महिलांनी तयारी केली तर 2.5 वर्षाचा समृद्ध काळ महिलांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला मिळालं असतं आणि चांगल्या महिला या 2.5 वर्षाच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने समाजापर्यंत गेल्या असताना आपलं कर्तृत्व दाखवलं असतं. पण विरोधकांना हेच नको होतं की महिलांना अशा प्रकारची संधी मिळण्यापेक्षा गदारोळ निर्माण करणं आणि आपण त्या माध्यमातून बीजेपीला आणि भारतीय जनता पार्टीचा जो धर्मांध आहे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न कायम विरोधकांनी केला. आजचा दिवस अतिशय दुर्दैवी आहे, पण काँग्रेस आणि विरोधकांचा जो बुरखा त्यांनी जो पांघरला होता तो आज उघडकीस आलेला आहे आणि देशभरातल्या सगळ्या महिला याचा निषेध करणार आहेत.